वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजूर दिल्यानंतर त्याचे तीव्र असे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात ज्या प्रकारे काश्मीरमधील हिंदूंवर अगणित अत्याचार होत होते, काश्मीर पंडितांच्या माता भगिनींवर अत्याचार झाले, त्यांची घरं जाळली गेली, त्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या, अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये शमशेरगंज, लुधिया, सुती, जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे. अनेक जणांचे मृत्यू झाले, शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे. परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबादमध्ये गंभीर आहे. शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या 100 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाहीये. ती परिस्थिती हाताळण्याकरता आता अपयशी ठरलेली आहे. पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची, गाड्यांची जाळपोळ होत आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. बांगलादेशमधील मुसलमानांना त्या ठिकाणी आसरा दिला जातोय. मतांची मतपेटी आणि एक मत घेण्याकरता हिंदूंवरती जे अत्याचार चाललेले आहेत त्याला हवा देण्यात येते आहे. अनारुल्ला बांगला जमात या हिंसाचाराच्या मागे आहे. हिंदूंचं संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसचे नेते हिंदूंनी मुसलमानांचा वेश परिधान करून हिंदूंवर हल्ले केले, अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीची विधानं हे तृणमूल काँग्रेसचे नेते करतायत. आणि म्हणून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही करीत आहोत. माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हिंदूंचं संरक्षण त्या ठिकाणी करावं. ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे ही परिस्थिती हँडल करण्याकरता सपशेल ते अपात्र ठरलेले आहेत. आणि ममता बॅनर्जींना घाबरून इंडीचे जे घटक पक्ष आहेत, राहुल गांधी असतील, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, MK स्टॅलिन, ही सर्व मंडळींनी बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होत आहे, हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे, यावर यांनी मौन बाळगलेलं आहे. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की ममता बॅनर्जी यांना मातोश्रीवरती चहापाना करता, सँडविच खाण्याकरता जेव्हा आपण बोलवता आणि हिंदूंवरती अत्याचार जेव्हा होत आहेत, आपला पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून म्हणता, तर हिंमत असेल तर आपण हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींचा निषेध करावा आणि ते सरकार बरखास्तीची जी आम्ही मागणी केलेली आहे त्यास पाठिंबा द्यावा. आज हिंदू पश्चिम बंगाल सोडून, मालमत्ता सोडून पळून जात आहेत. उभाटा गप्प का? हिंदूंच्या वरती जे अन्याय होत आहे त्यावर इतर लोक गप्प का? सरकारने याबद्दल पावलं उचलावी आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करावं. शिवसेनेचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे आणि
ज्या हिंदूंवर अत्याचार झालेले त्यांना शिवसेनेतर्फे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुद्धा त्यांना मदत देणार आहे, पाहणी करणार आहे आणि जो अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध जाब आम्ही विचारणार आहोत. मागील अनेक महिन्यांपासून किंवा ममता बॅनर्जींच्या सरकार आल्यापासून त्यांच्यावर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, महिलांवरचे अत्याचार असेल. मात्र तरीसुद्धा या सगळ्या संदर्भात कुठेतरी पश्चिम बंगालचे सरकार आहे ते अपयशी होताना दिसत आहे. कारण त्या ठिकाणच्या आमदारांवर देखील, त्या ठिकाणच्या पोलिसांवर देखील आमदार हात उचलताना आपल्याला पाहायला. मुस्लिम मतांसाठी ममता दीदी नाचार झालेल्या आहेत. सरकारच्या डोळ्यात देखत हिंदूंना जीव वाचवण्याकरता त्यांना पलायन करावं लागत आहे. कायम हिंदू विरोधी भूमिका या सरकारने घेतलेली आहे. मतांसाठी लागून चालत ही सर्व मंडळी करतायत आणि यापूर्वी सुद्धा या बंगालमध्ये खूप अत्याचार हिंदूंवर झालेले आहेत. 26/11चा दहशतवादी जो हल्ला झाला तहूर राणा, त्याच्याप्रमाणे ममता बॅनर्जी वागतायत. त्यांचं नाव ममता बॅनर्जी काढून ममता राणा करा ही परिस्थिती आता आलेली आहे. अनेक हिंदूंची कुटुंब विस्थापित झालेली आहेत आणि बंगालमध्ये वारंवार हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत. 2018 मध्ये रामनवमीच्या दिवशी राणीगंज शहरामध्ये दंगल उसळली होती आणि पंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा 2023 मध्ये दंगली घडवल्या, हिंसाचार त्या ठिकाणी निर्माण केला. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा हिंसाचार त्या ठिकाणी उसळला होता. हिंदूंचं जगणं त्या पश्चिम बंगालमध्ये मुश्किल झालेलं आहे. म्हणून आम्ही ममता दीदींचा तीव्र निषेध करतो. माझं ममता दीदींना राज्यघटना मान्य नाहीये का? कायम घटना बदलणार म्हणून अशी भूमिका करून लोकांमध्ये अपप्रचार करणारे त्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना निर्भयपणे जगण्याचा अधिकार नाही का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेल्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या नादामध्ये घटनेची मोडतोड पूर्णपणे ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे आणि ही हुकुमशाही संपवण्याकरता हे सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. नाशिकमध्ये देखील आता हिंसा वाढलेली आहे. दर्गा येथे बांधकाम तोडण्यात आलं आहे. रात्री मात्र राऊतांचं म्हणणं आहे, संजय राऊतांचं ही कारवाई उद्या देखील केली असते. खास करून आज नाशिकमध्ये देखील मेळावा आहेत, शिबिर आहेत, त्यातच असं विधान. बघा, पूर्णपणे नियोजित ही कारवाई होती आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे. उबाटाच्या मेळाव्याचा आणि त्या तोडक कारवाईचा काही संबंध नाही आहे. आता माणसं तिथे जर जमलीच नसतील, माणसं येणारच नसतील, त्या तोडक कारवाईचा काय संबंध? संजय राऊत, तुमचा तो दर्गा तोडण्यास विरोध होता का? कधी तोडला, काय तोडला हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही जाहीर करा ना की बाबा आमचा तो दर्गा तोडण्यामध्ये विरोध होता, दर्गा तोडायला नाही पाहिजे होता. जो अनधिकृत दर्गा आहे, गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी तो बांधलेला आहे, लोकांच्या रहदारी करता अडथळा होतोय. विशिष्ट समाजाचे लोक येऊन कुठेही रस्त्यात काही बांधणार असतील, आजूबाजूची जागा गिळेकृत करणार असतील, तर सरकार काय डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसणार आहे का? प्रशासन कारवाई करणार. तुमचा दर्गा तोडायला विरोध होता का हे स्पष्ट शब्दात सांगा ना. त्यांचं म्हणणं की बाळासाहेबांबद्दल कुठेतरी पोटसोड आहे. आता बाळासाहेबांचं नाव तुम्ही कुठं? बघा, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही घेऊन जातोय आणि याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. विधानसभेमध्ये आम्ही 80 जागा लढवल्या, त्यातल्या 60 जागा आम्ही निवडून आणल्या. शिल्लक सेनेने उभाटाने 100 जागा लढवल्या. 20 जागा जेमतेम निवडून आलेल्या आहेत.
त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोण घेऊन चाललंय, कोणाच्या पाठीमागे लोक आहेत, ते लोकांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्ही बोलायची गरज नाहीये. आज तुम्हाला एआयच्या माध्यमातून बाळासाहेब आता पक्षात राहा, उभाटत राहा, हे एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडी तुम्ही वाक्य टाकताय. भावने प्रधान वातावरण करण्याचा प्रयत्न करताय. लोकांना बाळासाहेबांना विनंती करायला लावताय एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की आता उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ नका, आदित्य ठाकरेंच्या मागे उभे राहा. हे खोट्या नाट्या टेक्नॉलॉजी वापरून शिवसेने प्रमुखांच्या तोंडी ही वाक्य तिथे तुम्ही एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वापरताय आणि बाळासाहेबांचं भाषण त्या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करायला लावताय. किती वाईट वेळ तुमच्यावर आलेली आहे. ही वेळ का आली याचा विचार संजय राऊत आपण करा. ही वेळ आली आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्वाचं तत्व आपण विसरला. त्या बाळासाहेबांनी वक्फ कायदा रद्द करा ही त्यांची मागणी होती, पण आपण मुस्लिम मतांच्या पुष्टीकरणाकरता आपण वक्फ सुधारणा विधेयकालाच विरोध केला. याचं उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्की देणार. बाळासाहेबांच्या आवाजाने रिझर्व लॉन्च करतात, त्याचा फायदा नक्की येणाऱ्या काळात कोणाला होणार आहे, पुन्हा शिबिरं घेतली जाणार आहे. हे बघा, जनता आणि शिवसैनिक हे हुशार आहेत. सुरुवातीच्या काळात रडून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जाऊ शकतात. संपूर्ण पक्ष रिकामा झालेला. नाशिकमध्ये आपण गेलाय, आपण मेळावा घेताय, किती लोक तुमच्यासोबत राहिलेले आहेत. ठाणे मुंबई नंतर पहिला विजय संभाजीनगर आणि नाशिकने दिला. आज नाशिकमध्ये तुमची दयनीय परिस्थिती आहे, दयनीय अवस्था आहे. सर्व लोक तुम्हाला सोडून चाललेले आहेत आणि जे आहेत ते सुद्धा काही दिवसात तुम्हाला सोडून जाणार आहेत. लिहून घ्या. आज तुमचा मेळावा सुरू आहे. तुमच्या सभागृहातील 80% सभागृह येणाऱ्या काळामध्ये रिकामं होणार आहे. तुमचे नगरसेवक, तुमचे नेते, तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्या सभागृहामध्ये आज जे उपस्थित आहेत त्या आज लिहून ठेवा. आजची वेळ म्हणजे पत्रकार परिषदेची वेळ आणि काही दिवसात तुम्हाला या गोष्टी कळतील. त्यामुळे तुम्ही आम्हाला आणि शिवसैनिकांना एआय टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांच्या तोंडी काही वाक्य तुम्ही जर टाकताय, त्यांनी शिवसैनिक आता भुलणार नाही. सर, आदित्य सरकार करत असताना स्टेज कसलेला आहे. म्हणजे खचलेलं मन आणि खचलेला पक्ष आणि खचलेली वृत्ती आणि खचलेला नेता, एवढंच मी याच्या बाबतीत बोलतो. तर काल एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी मुलाखत घेतली. त्यानंतर आज संजय राऊतांनी सांगितले की सत्तेशिवाय ते ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजन लागतं. सत्तेचा ऑक्सिजन सत्तेचा ऑक्सिजन. संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की जळकं लागू दे. बहुतेक काल पुन्हा राज साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची भेट झाल्यामुळे पुन्हा त्यांच्यातनं धूर निघायला सुरुवात झालेली आहे. जिथून जागा मिळते तिथून त्यांचा धूर निघतो. आता काल जर एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब ठाकरे जर भेटले असतील तर संजय राऊतांमधून धूर येण्याची गरज काय? तुम्ही त्यांच्या त्या दिवाळीमधल्या पुस्तक प्रदर्शनाला गेला होता, का गेला होता? काल तुम्ही म्हणता आमरसपुरी खायला गेला होता. परवा तुम्ही ज्या दिवाळीमध्ये त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यायला गेला होता तेव्हा काय खाण्याकरता गेला होता ते सांगा ना. हे धूर आहे, धूर निघतोय. एकनाथ शिंदे साहेबांचं जे वाटतं महत्व आहे, लोकांमध्ये जे स्थान आहे,
या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी जे स्वतःचं वलय निर्माण केलेलं आहे त्याबद्दल जो जेलेसी आहे ती संजय राऊत यांची वेळोवेळी बाहेर पडते. त्यांचं असं देखील मत आहे अमित शहा हे महाराष्ट्रातील 3 पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना पक्ष चालवावं लागतात आणि मध्येच अधूनमधून रामदास आठवलेंना देखील पक्ष चालवावं लागतो असं त्यांचं मत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत असं म्हणतात. कसं आहे त्यांचा पक्ष पूर्वी संजय राऊत पवार साहेबांच्या सांगण्यावरनं चालवायचे. पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला तेव्हापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्यांचा पक्ष चालवला. याआधी आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफवाली चौकडी तो पक्ष चालवत होती. त्यावेळी संजय राऊतांचा पण आक्षेप होता. त्यामुळे पक्ष चालवणं हा काय प्रकार असतो बाहेरची मंडळी तो संजय राऊतांना खूप मोठा अनुभव आहे. कारण त्यांनी तो त्यांचा उभाटा जो उरलेला सुटलेला जो पक्ष आहे शिल्लक तो चालवायला दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या चरणी वाहिलेले आहे. त्यामुळे ते तशा पद्धतीचे वक्तव्य करतात अनुभवावर. शिवसेनेच्या राज्यसभेच्या उभाटा गटाच्या ज्या खासदार आहेत प्रियंका चतुर्वेदी तेव्हा पण नाराज आहेत आणि त्या पण बाहेर पडण्याच्या ह्याच्यात अशी चर्चा सुरू आहे सध्या. तर तो विषय त्यांना माहिती. मला वाटत नाही त्याच काय प्रियंका चतुर्वेदी सोडा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे 3 सोडून सगळे त्या ठिकाणी नाराज आहेत. त्यामुळे कोणाकोणाची नाव मी घेऊ आणि कोण कोण कुठे जाणार. संजय राऊत पण यापूर्वी नाराज होते पण आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पेरोलवरती असल्यामुळे त्यांची नाराजी थोडी दूर झालेली आहे आणि पूर्ण पक्षच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यातले नाराज आहेत आणि सर्वजण त्यांना सोडून जाणार. 3च लोकांचा पक्ष राहणार आहे. नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यावर आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की 8 लाख महिला या लाडक्या बहीण योजनेनं कमी केल्या आणि त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. बघा लाडकी बहीण योजना काय कमी केल्या काय ठेवल्या आम्ही होऊन घेऊन आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे. तो शब्द आम्ही पाळणार आहोत. सरकारी योजना कुठल्याही असतील एका योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. निराधार म्हणून ज्या योजनेला तुम्ही लाभ घेताय आणखी 10 योजनांचा लाभ घेऊ शकता तुम्ही घेत नाही. त्यामुळे काही संख्या कमी झाली असेल. ज्या ज्या भगिनींची नावं कट झाली असतील किंवा त्यांचे पैसे कमी झाले असतील ती कुठल्या तरी योजनेमधून निराधार योजनेमधून सरकारकडून अनुदान घेत आहे. एका वेळी एकच योजनेचा लाभ घेऊ शकतो. हा नियम आहे, कायदा आहे आणि तो कायद्याप्रमाणे मी वागतोय. सर तुम्हाला कशाला त्याचा त्रास व्हायला पाहिजे. ते असंही म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला जेव्हा योजना अंमलात आणली त्यावेळेस कुठल्या अटी शर्ती नव्हत्या, मात्र आता ते सरकारवरती ताण पडतो त्यामुळे हा महिला कमी केला. बघा अटी शर्ती तेव्हाही होत्या. अटी शर्ती तेव्हाही होत्या. लाडकी बहीण योजना जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल इतर योजनेचा लाभ घेता. आपण निराधार आणि गरीब महिलांकरता ही योजना सुरू केलेली आहे. ज्यांना 4 चाकी गाडी असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला सरकारी पैसे द्यायचे का. त्यावेळी तुम्हीच टीका करत होतात सरसकट सगळ्यांना पैसे देताय सरसकट सगळ्यांना पैसे द्या. स्क्रुटनी होणारच आणि ती स्क्रुटनी करतोय आपण. करोडो महिला याच्या लाभार्थी आहेत. तुम्ही चिंता करू नका. चैत्यभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार यांना देखील भाषण करून दिलं नाही. मात्र आता दादा म्हणतात यापुढे देखील आम्ही 2-2 मिनिटं तरी बोलणार आहे. त्याचा शुक्राचार्य कोण आहे जे भाषण कट केलं असं माहिती पडली नाही. मला काही माहिती नाहीये दादा काय म्हणाले दादा काय नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी तर तुम्हाला सांगितलं की माझ्या दृष्टीने बाबासाहेबांना नमन करणं आज बाबासाहेबांचं चरणी मस्तक उंचवणं हे माझ्या दृष्टीने फार मोठं काम आहे. 360 अंशाचा 1 अंश जरी मला मिळाला बाबासाहेबांचा तरी मी पावन होईल हे शिंदे साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे भाषण हा विषय
किंवा त्यांना संधी दिली नाही दिली ही काही कल्पना आम्हाला नाही. हेतू पुरस्कार जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी बोलतो. सर, युतीमध्ये सरकारमध्ये खच्चीकरणाचं राजकारणाचा जोरात चालू आहे. गेल्या आठवड्यावर आपण सगळ्या वातावरण बघतोय आणि अचानक राजसाहेब ठाकरेंची शिंदे साहेबांनी भेट घेतली. त्यामागचं महापालिकेच्या निवडणुका किंवा अन्य काही कारणं आहेत का? एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ते माझे मित्र आहेत, आम्ही वारंवार भेटत असतो आणि त्याचा आणि निवडणुकीशी काही संबंध नाही. एका पक्षात आम्ही काम केलेलं समविचारी आम्ही आहोत आणि राजसाहेब कायम माझ्या संपर्कात असतात. त्यामुळे आम्ही भेटलो. राजकारण कशाला करायला पाहिजे त्याच्यामध्ये? काही असतात. राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे. राजसाहेब ठाकरे यांनी कायम शिंदे साहेबांबद्दल वैयक्तिक कौतुक केलेलं आहे. त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीचं नेहमी त्यांनी गौरव केलेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेब भेटले तर कोणाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? संजय राऊत कोण ठरवणार की कोणी कोणाला भेटावं, कोणी कोणाला भेटू नये? गपचूप दिल्लीतल्या भाजपा नेत्यांना भेटतं तेव्हा आम्ही काही टीका करतो का तुमच्यावर? नाही करत ना. 2 दिवसापूर्वी सर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा मोठा वाद झाला होता. त्याच्यानंतर खैरे हे मातोश्रीवर गेले. त्यानंतर आता ते म्हणतात की आमचा कसला वाद नाहीये आणि संजय सिरसाट यांनी पण खैरेंना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तर काय वाटतं? बघा, चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहेत. मुंबई ठाण्यानंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना वाढवण्याकरता त्यांचं फार मोठं योगदान आहे. परंतु आता त्यांची योग्यता असे बरेच नेते, दिवाकर रावते आहे, लीलाधर ढाके आहे, यांची योग्यता आणि यांची पात्रता त्यांना डावलून आज नवोदित काही लोकांना त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. तेव्हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे की चलनी नाण्यालाच ते महत्व देतात. त्यांचा उपयोग नाही, त्यांना मान नाही. ते चंद्रकांत खैरेंना निवडुंगाचं झाड समजतात. फळी देणार नाहीत आणि फुलंही देणार नाहीत असं त्यांच्याबद्दलचं वक्तव्य, असं मला कोणतरी सांगितलं. त्यांचा उपयोग काय? अशा पद्धतीची वक्तव्य चंद्रकांत खैरेंबद्दल करताय. आता चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे ते ठरवतील एकत्र राहायचं का बाहेर पडायचं. चंद्रकांत खैरेंचा आम्ही नेहमीच सन्मान करणार. ज्येष्ठ नेते होते. चंद्रकांत खैरे यांना आम्ही आमंत्रण दिलंय. त्याचा योग्य मान सन्मान आम्ही राखू. त्यांनी ठरवायचंय की अपमान सहन करायचा आहे का असंच खितपत पडायचंय का अंबादास दानवेंची शिवायची दाखवली ऐकायची. हे चंद्रकांत खैरे ठरवतील. आमचं काय त्याच्यावरती? भिडेंगुरुजी चावल्या प्रकरणात अनेक जण आता ट्विट करतायत, त्याबद्दल बोलतात. राजीव पाटील मनसेचे माझे जे आमदार आहेत त्यांनी देखील ट्विट केलेलं आहे की बहुतेक भिडेंगुरुजी विसरले असतील, दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, असं सूचक वक्तव्य त्यांनी ट्विट केलेलं आहे. कोणावरती त्यांनी विश्वास झाला असं? राजू पाटीलच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. कारण पराभवाने ते खूप खचलेले आहेत आणि खचलेल्या मनोवृत्तीतून कायम एकाकीपणे ते करत असतात आणि खचलेली मनोवृत्ती आहे त्याच्यात. त्यामुळे त्या संदर्भात काय बोलणार? त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार? शिवसेनेने सांगितलं की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आला, काम करून गेला, मुंबईची वाट लावून गेला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली. यांच्या संदर्भात मी काय बोलू? कधी काय बोलतात, कधी काय ट्विट करतात, कधी आमचं काय लावतात, कधी नाराज असतात, कधी असतात, कधी नाचतात. त्यांची परिस्थिती मी आणि ते एकाच वेळी महापौर होतो. त्यामुळे त्यांची खरी परिस्थिती काय आहे, त्यांची मानसिक स्थिती काय ही मला माहिती. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काय आपण किंमत देणार? 350 रुपयाची जी बॅग आहे लोकांच्या जी आम्ही 350 रुपयात घेतलेली आहे, मृत आत्म्यावरती जी टाकण्याची प्लास्टिकची बॅग आहे ती किशोरी पेंढीकरांनी 7,000ला घेतलेली आहे. आत्ताच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खाणारे
यांना कुठल्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारावरती बोलण्याचा अधिकार आहे का? तीच बॅग तीच कंपनी ठाणे महानगरपालिका 350 रुपयात घेते मी महापौर असताना, तीच बॅग किशोरी पेडणेकर 7,000 रुपयात घेतात. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. सर हिंदी सर पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे, आपल्याला शिबिर लागत नाही, आपल्याला मैदान लागतं. या महायुती सरकारचा हनीमून पिरियड बघा कसा आहे. आजच ते नाशिकमधलं खचलेलं आहे. नाशिकमध्ये तुम्ही मेळावे घ्या, ते शिबिरं घ्या, रोज संजय राऊत जाऊन बसतात, तरी सुद्धा नाशिकमध्ये कोण शिल्लक राहिलेलं नाही. त्या सभागृहात बसणारे, वरच्या स्टेजवर बसणारे नाशिकमधली मंडळी येत्या काही दिवसात कुठे असतील? आदित्य ठाकरेंनी शेवटचा फोटो काढून ठेवा त्या संपूर्ण सभागृहात. काही दिवसात त्यांना कळेल त्याच सभागृहात स्टेजवर बसणारी आणि स्टेजच्या खाली बसणारी मंडळी कुठे असतील. आदित्य ठाकरेंनी शेवटचा फोटो काढून ठेवा. आदित्य म्हणाले सर एसएनशी नाराज झाले, म्हणजे त्यांची नाराजी नाट्य सुरू झाले, आता ते गावाला जातील. एसएनशी असं एक समावेश. आदित्य ठाकरे त्यांना गाव आहे, ते शेतकरी आहे, आपल्या गावी जातात. तुम्ही रात्रीचे कुठे कुठे जाता? ते एकदा जाहीर करू का आम्ही? एकता कपूर आणि कोणती आता नावं आलेली आहे, चैती पांडे आणि कोण आणि वेगवेगळी नाव आहेत. ते ती लोक तुमची मित्रमंडळी कशी? त्यांच्यासोबत तुम्ही कुठे कुठे असतात? वेगवेगळी जातात. काही आत्महत्या आणि या प्रकरणात कोणी काय काय नावं आणलेली आहेत. तर ती तुमची मंडळी, तुमची मित्रमंडळी कशी? ती काय राजकारणातली मंडळी आहेत का? तर ती नाही. ती तुमच्या कॉलेजला होती का? तर नाही. ती तुमच्या पक्षातली होती का? तर नाही. सिनेसृष्टीमध्ये फार काय वेगळा प्रभाव सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, गोविंदा अशा पद्धतीचं त्यांचं काही प्रतिमा आहे का? तर नाही. आपण तर एक मंत्री होता, मुख्यमंत्र्यांची मुलगा आहे. ती कुठल्या क्षेत्रात काम करतात, त्यांची वेगळी अंग काय आहे, अशी मंडळी तुमची मित्र कशी रात्री तुमच्या बरोबर का असतात? याचं उत्तर पहिलं द्या. त्यांचं असं देखील म्हणणं 135 आमदार आले आणि शिंदे न चिटकले, बाहेर पडले तर ते जेलमध्ये जाते. जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी ते सत्तेमध्ये गेले. लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे. 80 जागा लढून आम्ही 60 जागा निवडून आलेलो आहोत. मी 100 जागा लढून 20 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मध्ये आमचं स्थान काय ते आम्हाला माहिती आहे. लोकांनी आम्हाला हा कौल दिलेला आहे. आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाहीये. हिंदी सर पालकमंत्रीमधून वाद सुरू आहे आणि कुंभमेळ्याचा देखील पैसा कुठला तरी वाद सुरू आहे. काही वाद नाहीये, काही नाहीये. तसोपरी सगळ्या गोष्टी आहेत. आमचं एकदम टकाटक काम चालू. पालकमंत्रीबद्दल ठरत नाही नाशिक मधलं, जेव्हा टीका केली पालकमंत्री अजून ठरत नाहीये नाशिक मधलं. त्याच्यावर वाद पालकमंत्री ठरो ना ठरो काही कामामध्ये प्रॉब्लेम आहे का? एक घर आहे, एक कुटुंब आहे. आपण सुद्धा एका कुटुंबात राहत असतो. एका वडिलांची 3 मुलं असतात, 3 भाऊ असतात. मोठे झाल्यानंतर ते कुटुंबच असतं. पण 3 भावांमध्ये 100% ते मतं जुळतात असं नसतं. पण वेळेला सगळेजण एकत्र येतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या घराचं अस्तित्व वेगळं ठेवतो. पण फॅमिली म्हणून कुटुंब म्हणून सगळे एकत्र येतात असं समजा. आमचं तसं चालू आहे. आता कुंभमेळ्याचा पैसा कोणाच्या पालकमंत्र्याच्या खिशात जाणार असा देखील सवाल उपस्थित होतो. आतापर्यंत जर आदित्य ठाकरे तशा टीका करत असतील तर मुंबई महापालिकेचा पैसा हा यांच्या खिशात जात होता हे मान्य करतात. सर, अयोध्येतील राम मंदिरला उडवण्याची धमकी आलेली आहे. इकडचे जिल्हा अधिकारी आहेत, त्यांना मेल देखील आहे. सरकार समर्थ आहे. अशा काही ज्या वृत्ती आहेत त्यांना तोंड देण्याकरता आम्ही समर्थ आहोत. सरकार समर्थ. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, आपने बंगाल पे कहा कि राष्ट्रपति लड़ लगाना चाहिए. अब तो निकोला पेपर दे ऐक ना, हिंदीमध्ये वेगळे सर, कंटिन्यू फ्रेम राहून दे.